नमस्कार मैत्रिणींनो, मनीषाज किचनमध्ये आज आपण आषाढ स्पेशल मस्त अशा टम्म फुगलेल्या गव्हाच्या पिठाच्या गूळ घालून कापण्या कशा करायच्या ते पाहणार आहोत। इथे तुम्ही बघू शकता मस्त अशा आपल्या कापण्या टम्म अशा फुगलेल्या आहेत। ह्या कापण्या करताना अगदी सोपी पद्धत दाखवलेली आहे। कोणतंही याला तेलाचं मोहन घातलेलं नाही, तरीसुद्धा इतक्या छान अशा ह्या कापण्या टम्म फुगलेल्या तयार झालेल्या आहेत। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। इथे सर्वात आधी गॅसवरती मी एक पातेलं ठेवलेलं आहे। त्यामध्ये मी 1 वाटी गूळ घेतलेला आहे। गूळ असा बारीक चिरून घेतलेला आहे, तो गूळ घालायचा आहे। त्यानंतर यामध्ये 1 वाटी गूळ घेतला आहे, त्यासाठी 1 वाटी पाणी घातलेलं आहे। तुम्हाला जर जास्त कापण्या गोड हव्या असतील तर तुम्ही पाऊण वाटी पाणी घाला। इथे 1 वाटी गूळ आणि 1 वाटी पाणी घातलेलं आहे, त्यामुळे कापण्या थोड्याशा अशा सपक होतात। तर हा गूळ आपल्याला फक्त पाण्यामध्ये वितळवून घ्यायचा आहे। ह्याचा पाक तयार करायचा नाही, फक्त असं गरम करून हलवून गूळ आपल्याला वितळवून घ्यायचा आहे। त्यानंतर हे पाणी मी एका भांड्यामध्ये आपल्याला मोठं परात किंवा कढई वगैरे असं घ्यायचं आहे। त्यामध्ये हे पाणी मी शोधून घेतलेलं आहे। गुळामध्ये काही कचरा वगैरे असतो, त्यासाठी पाणी शोधून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे पाणी आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे। अजिबात गरम पाण्यामध्ये पीठ मळायचं नाही। पूर्णपणे पाणी थंड झाल्यानंतर यामध्ये मी इथे पहिल्यांदा 2 चमचे बेसन पीठ घातलेलं आहे। त्यानंतर 2 चमचे बारीक रवा घातलेला आहे। बेसन पीठ आणि रव्यामुळे कापण्या आपल्या खुसखुशीत होतात, त्यामुळे हे जरूर घाला। त्यानंतर इथे मी 1 चिमूटभर खाण्याचा सोडा घातलेला आहे आणि थोडंसं चवीपुरतं मीठ घातलेलं आहे। आणि आता यानंतर ह्या गुळाच्या पाण्यामध्ये जेवढं गव्हाचं पीठ आपल्याला बसेल इतपत घालायचं आणि पीठ मळून घ्यायचं आहे। जसं आपण चपातीला पीठ मळतो अशाच प्रकारे हे पीठ मळून घ्यायचं आहे। अगदी कोणतं माप घेण्याची गरज नाही, पीठ मापून घेण्याची किंवा यामध्ये तेलाचं मोहन घालून पीठ चोळण्याची काहीही गरज नाही। अशा प्रकारे साध्या सिंपल प्रकारे कापण्या केल्यास कापण्या अगदी छानच होतात। इथे यामध्ये जेवढं बसेल तेवढं पीठ घालून छान अशी आपण चपातीला जशी कणिक मळतो अशाच प्रकारे कणिक मळून घ्यायची, पण थोडीशी ही कणिक घट्ट मळायची। चपाती एवढी थोडीशी सैलसर मळायची नाही। इथे आणखीन थोडंसं पीठ घालून मी याचं घट्टसर असा गोळा मळून घेणार आहे। इथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे इथे मी छान असा याचा गोळा तयार करून घेतलेला आहे। आता हा आपल्याला फक्त 10 ते 15 मिनटं ह्याला झाकून ठेवायचा आहे, कारण यामध्ये आपण रवा घातलेला आहे, तो भिजण्यासाठी थोडंसं याला झाकून ठेवूयात। त्यानंतर आता आपण याच्या कापण्या लाटायला घेऊयात। आता ह्या पिठामध्ये एक आपण असा गोळा काढून घेतलेला आहे। चपातीपेक्षा थोडासा जाडसर याचा गोळा घ्यायचा, कारण कापण्या आपल्याला थोड्याशा जाडच ठेवायच्या आहेत। थोड्याशा कापण्या जाड ठेवल्या तर त्या मऊसूत अशा तयार होतात, नाहीतर एकदम चपातीसारखी जर याची चपाती लाटली तर कापण्या कडक होऊ शकतात। त्यामुळे पिठाला थोडंसं पीठ लावायचं आणि छान असं हे जाडसराची ह्याची चपाती लाटून घ्यायची। तिकडे तेलसुद्धा गरम करत ठेवलेलं आहे। इथे अशा प्रकारे याची चपाती लाटून घ्यायची आहे। मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील आणि तुम्ही अजून मनीषाज किचनला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा। आता यानंतर यावरती आपण थोडीशी खसखस टाकणार आहोत आणि खसखस अशी लावून थोडंसं वरतून लाटण्याने परत एकदा लाटून घ्यायचं आहे, कारण खसखस निघून पडते, त्यामुळे असं थोडंसं लाटून घ्यायचं आहे। दोन्ही साईडून खसखस लावून घ्यायची आहे। आणखीन एक गोष्ट, यामध्ये मी वेलची पूड आणि सुंठ पावडरसुद्धा यामध्ये घातलेले आहे। त्याचा व्हिडिओ स्किप झालेला आहे, ते सुद्धा कापण्यांमध्ये जरूर घाला। इथे बघा अशा प्रकारे दुसऱ्या बाजूने सुद्धा मी खसखस लावून छान असं याला लाटून घेतलेलं आहे। इथे अशा प्रकारे थोडीशी जाडसर अशी याची चपाती लाटून घेतलेली आहे। इथे तुम्ही बघू शकता जास्त जाडसुद्धा नाही आणि जास्त पातळसुद्धा नाही, अशा प्रकारे याची चपाती तयार करून घ्यायची आहे। आता ह्याच्या कापण्या आपण कापून घेऊया। इथे मी सुरीनं अशा प्रकारे कट करून घेत आहे। जशा हवा त्या आकारामध्ये तुम्ही कापण्या कापू शकता।
आता यानंतर थोडंसं पोळपाट तिरकस धरायचं, त्यामुळे कापण्यांचा आकार छान येतो. इथे अशा प्रकारे बघा, आपल्या चौकोनी न होता अशा त्रिकोणी आकारमध्ये आपल्या कापण्या इथे तयार होतात. आता अशाच प्रकारे इथे कापण्या आपण सर्व कापून घेऊयात. जर तुम्ही दोघी करणार असाल तर एक जण अशा प्रकारे लाटून द्यायचं आणि दुसरीने तळून घ्यायचं. इथे बघू शकता तुम्ही. त्यानंतर बाजूला गॅसवरती तेलसुद्धा गरम झालेलं आहे. आता कापण्या आपण तळून घेऊयात. तेल मीडियम गॅसवरती गरम करत ठेवायचं. चांगलं धूर येऊपर्यंतसुद्धा तेल गरम करायचं नाही. इथे गोळा टाकून बघायचा, तो छान असा बघा करपलेला नाही. अशा प्रकारे तेल गरम करायचं आहे. आता एक एक करून कापण्या सोडायच्या. इथे तुम्ही बघू शकता कापण्या तेलामध्ये टाकताच अशा टम्म फुगून वरती आलेल्या आहेत. यावरूनच कळतं किती मस्त अशा खुसखुशीत कापण्या तयार झालेल्या आहेत. अशा प्रकारे जेवढ्या तेलामध्ये बसतील इतक्याच कापण्या टाकायच्या आणि मीडियम गॅसवरतीच कापण्या छान अशा तळून घ्यायच्या. जास्त गॅस फास्ट करायचा नाही, त्यामुळे वरतून कापण्या करपतात आणि आतून पीठ तसंच राहतं. स्लो गॅसवरतीच अशा अलटी पलटी करत कापण्या तळून घ्यायच्या. इथे तुम्ही बघू शकता इतक्या अशा टम्म फुगलेल्या कापण्या आपल्या तयार झालेल्या आहेत. यामध्ये कुठलंही आपण मोहन घातलेलं नाही, तरीसुद्धा इतक्या छान अशा कापण्या तयार होतात. तुम्ही अशा प्रकारे कापण्या करून बघा आणि कशा झाला कमेंटमध्ये मला नक्की सांगा. फक्त जास्त चपातीवाणी आपल्याला पातळ अशा कापण्या करायच्या नाहीत, थोड्याशा जाडसरच ठेवायच्या. त्यामुळे अशा छान अशा कापण्या तयार होतात. इथे तुम्ही बघू शकता इतक्या मस्त अशा कापण्या भाजलेल्या आहेत. छान असा कलरसुद्धा आलेला आहे. इथे मी अशाच प्रकारे सर्व कापण्या तयार करून घेते. हे बघा इथे मस्त सुरेख असा कलर आलेला आहे. इथे अशा प्रकारे सर्व कापण्या आपण तयार करून घेतलेल्या आहेत. तर मैत्रिणींनो, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा आणि ह्या आषाढ महिन्यात ही रेसिपी नक्कीच करून बघा. चला तर मग भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. आणि ह्या पुढची तुम्हाला कोणती रेसिपी पाहायला आवडेल ती पण मला कमेंट करून सांगा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.